अर्धा नारळ ते हीच खाऊन टाकते. अशाच प्रकारे आमची पहिली वाट लागलेली आहे. भारी बनवतो बघा. तुम्हाला आकार दाखवतो कसा बनवायचा. बघा मी बनवलेला मोदक. हा तू नाही बनवलायस, हा तू बनवलायस. हाय मित्रांनो, कसे तुम्ही सगळे? स्वागत तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. पहिला तर सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण अजून कुठे गेलो ना गणेश उत्सवासाठी. कोणता आपण ब्लॉग नाही बनवला आहे, कोणत्याच गणपतीकडे आपण गेलेलो नाही. तर आज आम्ही घरी बनवतो मोदक. तर आजपासून वाटतं मी डेली व्लॉग्स चालू करतो. आपण आज मोदक बनवतो, ते आपण बघूया कसे बनवतो. माझी ताई, माझी मम्मी मला हेल्प करते, म्हणजे मी त्यांना हेल्प करते. असं आपण बघूयाच. आज मोदक बनवूया, टेस्ट करून बघूया कसे होतात. ते बघा माझी ताई बघा एक खोबरा किसते. आता सगळा हा प्लॅन हिजाच आहे का? व्लॉग बनवायचा पण प्लॅन हिजाच आहे. नारळ तुम्ही आणलाय, सगळा तिच्याच पैशाचं आणले तिने. आता मला दाखवते बोलून. मला खाण्यासाठी ती बनवते का? पण यावर्षी मम्मी नाही बनवत, तर यावर्षी माझ्यासाठी ती बनवून देते. तेव्हा मम्मी माझी तरी पण ऐकत नाही. तिच्या बोटाला लागले बघा, तरी पण बनवते. बघा माझी मम्मी गोळ कटिंग करते. चल दे सर साईड दे. तिला बोललो मी करतो, तरी पण तीच करते. नेहमीच आहे तिथं तसंच. बघा आता मी गुळ कापते. माझ्या दरवर्षीचं काम करतोय मी. दरवर्षी मी हेच काम करतो. मला हेच येतं. दरवर्षी हेच करतो मी. आणि थोडेसे नंतर मग ते घेऊन त्यांना असा आकार देतो बस. आता यावर्षी मम्मीने म्हणून करावं लागते जरा जास्तीचं. सगळंच करावं लागतं. तुमच्या घरी मग तुम्ही कसे मोदक करता आम्हाला सांगा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला वाटत असेल मी एका घातलं तरी मी केसांसाठी घालतो. केस माझ्या डोळ्यात जातात म्हणून जरा केस वाढवलीत ना मी परत. आणि घरातच शॉर्ट्स घालतो मी, असं बाहेर नाही जात कधी. हे बघा ही नाही, ही अशी खाते का? ही अशी कधी येणार करत किसते आणि मधून खातच असते. एवढं तर राहिलेलं आहे, काय करणार? एक नारळ अर्धा नारळ ते हीच खाऊन टाकते. मग आम्हाला मग मोदक कमी पडतात ना. बघा आता आम्ही करायला घेतलेलं आहे. आता आपल्याला याला खोबरा टाकलाय, थोडंसं तूपच टाकलाय ना. तर तूप टाकलंय. इथे बघा हे गूळ आहे, हे थोडं टाकून मेल्ट करावं लागणार आहे. आपली दीदी काय बोलत नाही, तिला आता कसं बनवलं जसं ती बनवते. ट्राय करायचं आहे ब्राउनिश वगैरे थोडं. मला काय माहित नाही म्हणून मी जास्त काय बोलत नाही. थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये फ्राय करायचं. तर कसं होईल सांगता नाही येत. त्याच्यामध्ये फर्स्ट ट्राय आपलं ऍड करायचं. आता हे बघा आज आपण आता गूळ टाकणार आहेत फॉर स्वीटनेस. गूळ टाकून आपल्याला हे काय बोलतात ते काय करतात काय ते असं मिक्स करायचं. आपली दीदी करत बसली. पण जरा आपण बाहेरचं काम बघू अजून. त्यात थोडंसं हे टाकायचं ना, ड्रायफ्रूट कापायचे तर बोललो, पण हे बघा माझी मम्मी थांबतच नाही. आता बोटाला लागले तर माणसाने गप बसून राहायचं, तरी पण हे कापत बसले. काय करणार, आई तर आई आहे. आता ड्रायफ्रूट टाकतोय. अजून काय टाकायचं आहे? थोडी तो वेलची पावडर पण आहे. हा चांगला आता कलर आलेला आहे आपल्या ह्याला. कमी कर थोडंसं. ह्याच्यात आपल्याला हे तूप टाकायचं थोडं कमी कर. बस ह्यात आता वाटतं काय पीठ टाकायचं ना. हा उकळल्यावर पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ. आता उकळल्यावरती त्याच्यामध्ये टाकायचं
पीठ. ओके, ह्याच्यात पीठ ऍड केलेलं आहे. 2 चम्मच. 2 चम्मच नाही, 2 वाटी. सॉरी 2 वाटी. 2 वाटी पीठ केलं आहे. ते फक्त आपल्याला हे करायचं, मिक्स करायचं. असं वाटायला लागले ते रेसिपी चॅनल मी हे केलंय, चालू केलंय. गरम पीठ तुम्हाला शिकवतोय कसं बनवायचं हे. मोदक बनवायला गरम गरम पीठ आणि आपण कधी असे ब्लॉग बनवलेत नाही ना, आपण फक्त फिरताना बनवायचो रोज. जेव्हा फिरायला तेव्हाच करायचो. आता असं वाटतं मी शिकवतोय. हे गरम गरम बाबू पीठ मळायचंय. तू मला ते तू मी खूप काम केलंय. काय काम नाही केलंस, काम चोर. हा हसते का एवढी? असते काय, गरम आहे काय नाही, ना जरासा. औरत को दर्द नहीं होता, मर्द को दर्द होता, औरत का दर्द होता है. अशाच प्रकारे आमची पहिली वाट लागलेली आहे. पीठ आमचं झालेलं आहे पातळ. आता त्यात आम्ही काय, मम्मीने वाटत तेल काहीतरी टाकलंय थोडासा. ते हे व्हायला काय केलंय ते, तेलच टाकलंय. त्याच्याने आता थोडंसं नीट झालेलं आहे ते पीठ. आता थोडंसं हे झालेलं, पातळ झालं तर कच्चं राहिलं असं मध्ये. पातळ झाल्यावर कच्चे राहतात, त्याच्याने मोदक वळले नसते. मग मला माहित नाही, मी असंच माझ्या मनाचं काय पण सांगून देते तुम्हाला. काय पण सांगतो. ते पीठ वगैरे सगळं आपलं हे झालेलं आहे करून नीट. आपल्याला फक्त आता ते हे करायचं आहे, वळायचे, त्यांना आकार द्यायचा आहे, शेप द्यायचा त्याला, शेप द्यायचा. हा, शेप द्यायचा आहे. यावर्षी आपण कुठेच नाही गेलो गणपतीला. जायचं होतं, तुम्ही बघितलं ना, मम्मीच्या हाताला तर म्हणजे बोटाला लागलेलं आहे आणि ती थांबतच नाही, ती काम करतच राहते. मग त्यासाठी मला घरात थांबावं लागतं, नाही तर ती लगेच काहीही काम करायला घेते. असं असते घरात, म्हणून मी घरात थांबावं लागतंय. नाही तर आपला प्लॅन होता यावर्षी लालबाग, मुंबईचे सगळे गणपती आपण कव्हर करणार होतो, ठाण्यातले पण जाणार होतो. बघू, आता 4 दिवस बाकी आहेत. मम्मी पण थोडीशी ठीक झालेली आता ते बोट. बघू, आपण जाऊया ठाण्यातले तरी गणपती बघू. एखादा ब्लॉग नाही तर शॉर्ट्स काहीतरी टाकेल त्याच्यावर. तर आपण आता येऊया आपल्या परत मोदकच्या ब्लॉगवरच. आपला एक्सपिरियन्स खिलाडी परत आलेला आहे, सांगून ऐकत नाही. आता तो आपल्याला हे करतोय, टीच करतोय, शिकवतोय. असं करावं लागतं आणि असं ह्याला आकार देतात. मी बघू मोमोज टाईप सारखा बनवून टाकीन, मला तेच माहिती आहे. कारण झालेले जमत नाही तिला, तरी पण ती करते. या साईडले अशा प्रकारे आपला पहिला मोदक झालेला आहे मम्मीच्या हातातून माझ्या. आता बनवा तुम्ही, मी एकटी नाही बनवू शकणार. तुला नाहीच बोलत बनवायला, फक्त दाखव एखाद दुसरा बनवून. बघूया आता, ही ट्राय करते, बघूया कसा होतो. वाटत नाही ह्याच्याकडे बघून काय चांगलं होईल. तुझ्या त्या ह्याच्यातच दिसत नाही ते मला. सगळं मी बनवलंय. ॲटिट्यूड मध्ये असं वाटत नाही का तो चांगला बनेल. मला सगळं येतं, मी मागच्या ब्लॉग मध्ये पण बोललेलो मला सगळं येतं. मग दाखवेल मी आता. मोदक पण मी कसला भारी बनवतो. चिकन चिल्ली तर एकदम भारी झालेली, हॉटेलला मी मागे टाकला असता, तेवढी भारी बनवलेली. त्याला कलर नव्हता, कलर. आता उद्या आपल्याला व्हेज बनवायचं आहे, मोदक बनवायचं आहे, ते पण मी एकदम भारी बनवतो. बघा तुम्हाला आकार दाखवतो कसा बनवायचा. बघा ताईनं झालेलं, आता चालू केलेलं आहे काम. तू बनवती लावू नको.
असा हा मोदक हा बनलेला आहे. माझ्या एवढा भारी तर नाही झालेला आहे, पण ते सांगू शकतो मी. तो मोदक आता मी बनवलेला आहे. सी माझा मोदक. छोटा मुलगा तरी चांगला होता. आता इथे माझा मोदक येणार. आता मी बनवणार. बस का? उत्कृष्ट क्वालिटीचा असा मी बनवलेला आहे मोदक. बघा मी बनवलेला मोदक. हा तू नाही बनवलायस, हा तू बनवलायस. असं तुम्हाला बाजारात कुठेच नाही भेटणार. फक्त प्रेम बनवू नको असा मोदक. या मोदकाची व्हॅल्यू खूप आहे आता. 20 करोड 20 लाख करोड रुपये का है. असं वाटतं मला आता थांबायला पाहिजे. माझा आर्ट ऑफ वर्क कोणाला समजतच नाही. माझी एवढा टॅलेंट यांना समजतच नाही. एवढा भारी बनवलं तरी पण नाव ठेवतात. काय बोलायचं. पण तरी पण मला बनवावं लागेल. आता भेटणार नाही मला खायला. ती देणार नाही. पकवतो ती देणार नाही. मला बनवावंच लागेल काय पण करून. कसं बनवतो मी. तुला लागत आहे ना मग तू. आता मी सेकंड ट्राय करतोय. पहिल्या ट्रायला जरा टेक्निकल प्रॉब्लेम झाला. हे मी लाटून दिलेली आहे. मला त्यात तोंड फक्त दिसत होतं की काय बनवलं दिसत नाही ना. लाटून तर मी कसा दिले ना. ट्राय सेकंड काहीतरी राहिला. हे राहिलं मगाशी. हे तुम्हाला दाखवू नाही शकलो मी. कॅमेरा असा सेट केला का फक्त त्यात मीच दिसत होतो. कसं टाकायचं आहे. एक चम्मच बिम्मच मला जमत नाही. बस झालं ना. एवढं यात टाकायचं. हे ना हे असं वर खेचायचं. गोल फिरवायचा हाताने. गोल बिल आपण नाही फिरवायचं. आपण एक्सपर्ट लोक असे वर खेचतो डायरेक्ट. असं वर खेचलं ना मस्त पैकी असा आकार येऊन जातो. असा आकार फक्त मला देतो. असा मोदक प्रेमच बनू शकतो. अशा टाईपच्या आपण मोमोज खातो. त्या टाईपचा मी मोदक बनवलेला आहे. परत दुसऱ्या वेळा पण असे मोदक खायला पण खूप टेस्टी लागतात. टेस्टी. छान छान असा मोदक बनवलेला आहे. मला आवडेल असेल तर मला लाईक करा. लाईक खूप साऱ्या लाईक करा. मला सर लाईटच तरी पण देणार त्या like करा. मोदकला तुझ्या. गेला. हा मोदक मी माझ्या छोट्या भावांसाठी बनवलेला आहे जे मला रोज बघतात. माझी मामाची मुलं, माझी आजूबाजूची छोटी छोटी मुलं त्यांच्यासाठी हा मोदक बनवलेला. भावांना आवडला असेल तर तुम्ही पण लाईक करा. या हा माझ्या घरी खायला. माझा बघ आता मोदक. माझं एकदम मस्त बनलंय आता. शिकले ती माझ्यासोबत राहून राहून. माझ्यासोबत जे राहतात ते सगळं शिकतात. आता हिला मी अजून मग काय काय शिकवतो बघा. आता ते तिला मी उकळवायला उकळवायला ते दाखवतो तुम्हाला. ते पण तिला शिकवणार आहे मी. या घरातून जाईपर्यंत तिला मी सगळं शिकवणार. पूर्ण तिला क्लास देणार हॉटेल मॅनेजमेंटचा. हा तिला मीच शिकवलेला आहे. आता ती मला दाखवते बनवून. 19-20 तर फरक आहे. माझ्या तिच्या याच्यात 19-20 फरक आहे फक्त. हा थोडासा चांगला आहे. माझा थोडासा ओके. बस अजून काय आहे. फरक काहीच नाही. छोटी खाणारच आहेत. लागणार तर सेमच आहे. ॲडजस्ट करूया आपण इथे याला. ही एक करंजी माझ्या मम्मीने बनवलेली आहे माझ्यासाठीच. ह्याच्यातले तर एवढे तर मीच खाईल. बाकीचे राहिलेले एक एक ह्यांच्या याला त्यांना एक एक देऊ आपण बाकीच्यांना. बस
मोदक आपण उकडवायला ठेवलेले आहेत, ते झाल्यावर आपण डायरेक्ट बघूया मोदक. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी डेली ब्लॉग्स बनवू की नको. पागल स्टीम करायला, उकडवायला नाही. उकडवायला स्टीम पाण्यात उकडवतात. हो का? स्टीम म्हणजे वाफेवरती शिजवतात. मग मराठीत काय बोलतात? मराठीत काय बोलतात? उकडीचे मोदक कशाला बोलतात? ते उकडवतात म्हणून. उकडवायलाच ठेवलेत. तुम्ही फक्त मला सांगा की मी डेली ब्लॉग्स बनवू की नको. कमेंटमध्ये सांगा मला. आणि मी पुढचे ब्लॉग अजून काय बनवते पण सांगा. छान आहे, छान मस्त झालंय. आवडला तुला? आवडला. छान असे झालेले आहेत आपले मोदक. आता वाटलं नव्हतं पप्पा ट्राय करतायत. आपल्या पहिल्या ट्रायमध्ये एवढे चांगले होतील असे वाटत नव्हतं. कसे झाले? छान आहेत. पण मग आवडलेले आहेत. मला वाटलं ते जरा पिठात ते पाणी जास्त झालं म्हणून थोडेसे हे होतील, चिकट वगैरे होतील. मग काय नाही झालं, एकदम भारी झालेले आहेत. तुम्ही पण बनवा. आता तुम्हाला रेसिपी पण समजलेली आहे. तशी तर कॉमन सगळ्यांना माहितीच आहे. त्यांना माहिती होती रेसिपी. तरी पण बनवा तुम्ही, खा, मजा करा. बाय. तरी मला आता असं वाटतं मी रेसिपी ब्लॉग बनवतोय, ते शिकवतो सगळं. तरी आता खाऊन एन्जॉय करू. बाकी आपले ब्लॉग्स आपण बनवत राहूया.